Disclaimer: all screenshots used are for educational purposes only. All trademarks and logos belong to their respective owners. This video is not sponsored or affiliated with any platform mentioned. नमस्कार मित्रांनो, द विजय अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 5 बेस्ट जॉब सर्च टूल्स फॉर स्टुडंट आणि फ्रेशर्स हे बघणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी जे फ्रेशर्स आहेत किंवा इंजिनिअरिंगचे स्टुडंट आहेत किंवा डिप्लोमा झालेले किंवा जे पण जॉबच्या शोधात आहेत 2026मध्ये, तर त्यांच्यासाठी मी काही टूल्स घेऊन आलो आहे, ज्याच्यावरती तुम्ही अप्लाय करून जॉब सर्च करू शकता. तर असे मी 5 टूल्स तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यावरती तुम्हाला कसं लॉग इन करायचं आहे त्याची प्रोसेस पण सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमचे जे पण मित्र जॉब शोधत आहे किंवा फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर किंवा फोर्थ इयरमध्ये असेल त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना आतापासूनच कळेल. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सगळ्यात पहिला टूल येतो आपला लिंक्डइन. हे तर सगळ्यांनाच माहिती असेल की लिंक्डइन एक जॉब सर्चसाठी खूप महत्त्वाचा पार्ट आहे. तर लिंक्डइनवरती असं त्यांचं प्रोफाईल असतं. तर हे तुम्ही स्क्रीनशॉट आहे तो तुम्ही बघू शकता की लिंक्डइन ॲप पण असते आणि तुम्ही त्याला वेबसाईटवर पण ती बघू शकता. त्यानंतर त्याचे फीचर्स काय काय, तर फीचर्समध्ये तुम्ही बघू शकता की ओव्हर 1 मिलियन प्रोफेशनल वर्ल्ड वाईड आहे. त्यानंतर डायरेक्ट कनेक्शन विथ रिक्रुटर आणि हायरिंग मॅनेजरसोबत तुम्ही डायरेक्ट कनेक्ट करू शकता. त्यानंतर तुमच्या स्किल्स, प्रोजेक्ट आणि अचिव्हमेंट त्याच्यावरती दाखवू शकता तुम्ही. तर असं हे नेटवर्क आहे. त्याच्यावरती तुम्हाला लॉग इन किंवा साइनअप करायचं असेल तर ही वेबसाईट आहे लिंक्डइनची. त्याच्यावरती डाउनलोड पण करू शकता तुम्ही प्ले स्टोअरमधून आणि नंतर त्यामध्ये जॉईन करायचं ईमेल किंवा फोन नंबर थ्रू आणि स्ट्रॉंग तुमचा पासवर्ड द्यायचा तिथे. त्याच्यानंतर नेम, लोकेशन, करंट स्टेटस टाकायचं तुमचं, तुम्ही स्टुडंट आहात का फ्रेशर आहात. त्यानंतर तुमचा एक फोटो, प्रोफेशनल फोटो अपलोड करायचा. त्यानंतर बॅकग्राऊंड्सला एकदम क्लिअर बॅकग्राऊंड ठेवायचं. त्यानंतर एज्युकेशन ॲड करायचं तुमचं, कॉलेजचं नाव, डिग्री वगैरे. त्यानंतर तुमचे जे क्लासमेट, प्रोफेसर आणि प्रोफेशनल्स असतील त्यांच्यासोबत तुम्ही कनेक्ट पण करू शकता. तर याच्यावरती तुम्ही जॉब आणि इंटर्नशिप याला अप्लाय करू शकता. तर हे झालं पहिलं लिंक्डइन. त्यानंतर दुसरं टूल येतं आपलं नोकरी ॲप किंवा Naukri.com. तर ही त्याची वेबसाईट आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर इथे पण तुम्हाला ईमेल आणि पासवर्ड टाकून तुम्ही इथे लॉग इन करू शकता किंवा क्रिएट न्यू अकाउंट करू शकता. तर इथे येऊन तुम्ही सगळी प्रोसेस करू शकता. तर हे झालं दुसरं टूल. तर याचे फीचर्स काय आहे, ओव्हर 75 लाख रजिस्टर जॉब सिकर्स आहेत. त्यानंतर लार्जेस्ट डेटाबेस ऑफ इंडियन कंपनीज आहे. तर असे काही त्याचे फीचर्स आहेत. तर हे पण खूप जण वापरतात जॉब शोधण्यासाठी. तर Naukri.com वरती तुम्ही जाऊ शकता याच्या वेबसाईटवरती. तिथे रजिस्टरवर जाऊन तुम्ही लॉग इन करू शकता पासवर्ड आणि मोबाईल नंबर वगैरे याचा यूज करून. त्यानंतर तुम्ही तिथे रिझ्यूम अपलोड करायचा तुमचा. रिझ्यूममध्ये तुमची पूर्ण डिटेल्स फिल करायची आहे. त्यानंतर तुम्हाला वर्क एक्सपिरियन्स ॲड करायचा आहे आणि फ्रेशर्स असेल तर फ्रेशर्स टाकायचं आहे. त्यानंतर व्हेरीफाय करायचं आहे मोबाईल नंबर किंवा ईमेल. तर अशी त्याची सिंपल प्रोसेस आहे. तर हे जे टूल्स सांगत आहे मी त्यांची जर तुम्हाला प्रत्येक एखाद्याच टूलची स्पेसिफिक डिटेलमध्ये जर तुम्हाला प्रोसेस पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर तिसरा टूल येतो आपला इंडीड. तर इंडीडवरती पण तुम्ही जॉब अप्लाय करू शकता. तर इंडीड हा एक वेबसाईट आहे. तुम्ही या वेबसाईटवर येऊन हे त्याचा स्क्रीनशॉट आहे. इथे पण तुम्ही गुगलसोबत अप्लाय करू शकता किंवा लॉग इन करू शकता. त्यानंतर इथे ईमेल आणि फोन नंबर यूजचा यूज करून तुम्ही लॉग इन करू शकता. तर हे त्याचे काही फीचर्स आहेत जे तुम्ही बघू शकता. हे पण सगळ्यात जास्त यूज केला जाणारा प्लॅटफॉर्म आहे जॉब शोधण्यासाठी. तर इथे पण लॉग इनची प्रोसेस आहे. तर या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला तुमचं साइन इन किंवा न्यू अकाउंट बनवायचं आहे. त्यानंतर ईमेल आणि गुगल अकाउंटचा यूज तुम्ही करू शकता. त्यानंतर तुम्हाला तिथे रिझ्यूम टाकायचा आहे. जॉब टायटल, लोकेशन, तुम्हाला कशामध्ये जॉब पाहिजे ते सेट करायचं आहे, ॲड करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ईमेलचे अलर्ट वगैरे ते पण सेटअप करायचं आहे. तर अशी ही तुम्हाला प्रोफाईल बनवायची आहे. तर हे झाले तिसरा टूल. त्यानंतर चौथा टूल येतो आपल्याकडे इंटर्नशाला. तर इंटर्नशाला हे सगळ्यात जास्त करून स्टुडंट्ससाठी वापरलं जाणार आहे. त्यामध्ये तुम्हाला इंटर्नशिप हा एक स्पेसिफिक असतो जो तुम्हाला थर्ड इयरमध्ये करायचा असतो इंजिनिअरिंगमध्ये. तर इंटर्नशिपसाठी हे प्लॅटफॉर्म सगळ्यात चांगला आहे इंटर्नशाला. तर इथे येऊन तुम्ही वेबसाईट बघू शकता इंटर्नशालाची. तर इथे येऊन तुम्ही स्टुडंट असाल तर इथे लॉग इन करू शकता गुगलसोबत किंवा ईमेल आणि पासवर्डचा यूज करून तुम्ही लॉग इन करू शकता किंवा साइन अप करू शकता. तर इथे तुम्हाला जॉब पण भेटतील आणि इंटर्नशिप पण भेटेल. तर इंटर्नशाला ही सगळ्यात चांगली आहे इंटर्नशिपसाठी.
तर याचे काही फीचर्स आहेत तुम्ही बघू शकता की 3 लाखपेक्षा इंटर्नशिप आणि जॉब इथे भेटू शकतात. त्यानंतर फ्री ऑनलाईन ट्रेनिंग कोर्सेस आहेत इथे विथ सर्टिफिकेट. तर तुम्ही सर्टिफिकेटसाठी पण इथे ऑनलाईन कोर्सेस करू शकता. त्यानंतर इंटर्नशिपसाठी चांगलं आहे हे प्लॅटफॉर्म. तर इथे काही प्रोसेस आहे जी तुम्हाला फॉलो करायची आहे रजिस्टर करण्यासाठी. तर रजिस्टर करण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे. तिथे रजिस्टर करायचं आहे स्टुडंट म्हणून आणि साइन अप विथ गुगल किंवा फेसबुक ऑर ईमेल. त्यानंतर सगळं सेम प्रोसेस आहे. तिथे तुम्हाला तुमची एज्युकेशनची डिटेल्स टाकायची आहे, तुमच्या स्किल्स ॲड करायच्या आहे, एरिया टाकायचा आहे, तुम्हाला कशामध्ये जॉब करायची आहे, रिझ्यूम अपलोड करायचा आणि किंवा तुम्ही तिथे रिझ्यूम बिल्ड पण करू शकता आणि इंटर्नशिपला अप्लाय करू शकता. तर हे झालं इंटर्नशिपसाठी किंवा जॉबसाठी दुसरा टूल. त्यानंतर 5वा टूल येतो आपल्याकडे एंजल लिस्ट वेल फाउंड. तर ही एक वेबसाईट आहे जिथे तुम्ही जॉब शोधू शकता. तर हा जास्त कोणाला माहिती नसेल म्हणून आपण आहे. तर ही त्याची स्क्रीनशॉट आहे वेल फाउंड वेबसाईटची. इथे तुम्ही लॉग इन पण करू शकता. लॉग इनचा ऑप्शन आहे. इथे जॉब तुम्ही सर्च करू शकता. कंपनीज कोणकोणत्या आहेत त्याच्यानुसार पण तुम्ही सर्च करू शकता. तर हा एक तुमच्याकडे ऑप्शन आहे. तर याचे पण काही फीचर्स आहेत. स्टार्टअप, फाउंडर, हायरिंग टीम्स वगैरे यांच्यासोबत तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्यानंतर सॅलरी वगैरे इथे स्टॉक ऑप्शन आणि त्यानंतर फोकस ऑन टेक्नॉलॉजी, प्रोडक्ट आणि मार्केटिंग रोलसाठी तुम्ही जास्त करून इथे अप्लाय करू शकता. त्यानंतर लॉग इनची प्रोसेस सेम. तुम्हाला वेबसाईटवरती जायचं आहे, साइन अप करायचं आहे, त्यानंतर सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला काय करायचं आहे, त्यानंतर स्किल्स, एक्सपिरियन्स आणि रोल प्रेफरन्स ॲड करायचा आहे, त्यानंतर लोकेशन वगैरे जे पण असेल ते सेटअप करून घ्यायचं आहे आणि मग स्टार्टअप किंवा जॉबसाठी तुम्हाला शोधायचं आहे. तर ही झाली पाचवी वेबसाईट. तर हे झाले 5 टूल्स जॉब शोधण्यासाठी तुम्हाला. तर याच्यामध्ये तुम्हाला जर एखाद्या टूलची जर तुम्हाला डिटेलमध्ये प्रोसेस पाहिजेत असेल की कसं अप्लाय करायचं किंवा कसं लॉग इन करायचं आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही कमेंट करा. या व्हिडिओच्या खाली कमेंट करा. तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला या 5ही टूल्सची लिंक दिलेली असेल, तिथे तुम्ही जाऊन लॉग इन करू शकता. तर अशाच वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी किंवा SPPU रिलेटेड कोर्सेससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो हा झाला पार्ट 1. तर पार्ट 2 पण येणार आहे. त्याच्यामध्ये पण मी तुम्हाला 5 अजून दुसरे जे टूल्स आहेत ते सांगणार आहे. तर त्याच्यासाठी जर तुम्हाला पार्ट 2 पाहिजे असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. तर थँक्यू मित्रांनो.